हॅलो फ्रेंड्स, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रतीक्षाच किचन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन पद्धतीने अतिशय साधे सोपे व लवकरात लवकर होणारे सांबर. फ्रेंड्स, तुम्ही जर अजूनही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लवकरात लवकर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन पद्धतीने सांबर. चला तर पाहूयात रेसिपी. अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपण अर्धी वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घेतलेली आहे. त्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा मी दुधी भोपळा घेतला होता, तो मी कुकरमध्ये घालणार आहे. भोपळा घालून घेतल्यानंतर आपण एक मीडियम साईजचा बटाटा घालून घेणार आहे. त्यानंतर मी एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला होता, तो घालून घेणार आहोत. तीन मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, तेही आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर, ती कुकरमध्ये घालून घेणार आहोत. आता आपण काही सुके मसाले घालून घेणार आहोत. त्यामध्ये 2 चमचे अंबारी कांदा लसूण मसाला, 1 चमचा अंबारी गोडा मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. 1 ते 1.5 चमचा एव्हरेस्ट सांबर मसाला घालून घेणार आहोत. यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालून घेणार आहोत. हे सर्व साहित्य आपण 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले सर्व साहित्य शिजून तयार आहे. आता हे सर्व साहित्य आपण एका रवीने घोटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या सर्व वस्तू घोटून घेतलेल्या आहेत. आता आपण सांबरला तडका देण्यासाठी गॅसवर एक पातेले ठेवलेलं आहे. 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झाल्यावरती 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालणार आहोत. लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. थोडेसे आमसूल घालून घेणार आहोत. अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत. अर्धा चमचा मोहरी. लालसर हे सर्व साहित्य घेतलेले आहे. आता यामध्ये आपण शिजवलेले सांबार टाकणार आहोत. येथे मी अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलेले आहे. ज्यामध्ये आपण सांबार शिजवून घेतले होते त्याच कुकरमध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून ते पाणी ओतून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे आपल्या सांबरला चांगले उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यावर आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटे सांबार उकळवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सांबार बनवून तयार आहे.